नमस्कार भावांनो. थोड्या वेळापूर्वी थोडीशी टेक्निकल गडबड झाली होती. त्याच्यामुळं लाईव्ह थोडा पुढे ढकलण्यात आला होता. तर महत्त्वाचं सांगायचं झालं म्हणजे आपले जे काका आहेत, जे मेजर होते, सुभेदार मेजर, तर ते चक्क 20 ते 30 किलोमीटर त्यांच्या गावापासून ट्रॅव्हल करून पुण्यामध्ये आता आलेले आहेत. फक्त आणि फक्त आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी. म्हणजे एवढा मोठा टप्पा गाठून ते आपल्यापर्यंत आले, फक्त लाईव्ह मार्गदर्शन करण्यासाठी. तर आज आपल्यासोबत मेजर यशवंतराव नारायणराव यादव आपल्यासोबत आहेत, की ज्यांनी वयाचे जवळजवळ 28 वर्ष आपल्या देशाची सेवा केलेली आहे. तर आपण हे मार्गदर्शन पुन्हा एकदा हा लाईव्ह चालू करतोय. तर आपण पुन्हा एकदा एक राष्ट्रगीतापासून आपण चालू करू. थोडंसं लेट होतंय, पण मला असं वाटतं की पुन्हा एकदा थोडंसं भावनिक वातावरण किंवा देशाचं वातावरण तयार करण्यासाठी आपल्याला राष्ट्रगीताची गरज आहे. तर एक मिनिट. आपण पुन्हा एकदा जनगण मन पासून चालू करूया. जेवढे पण व्ह्युअर्स किंवा आपले भाऊ जे बघतायत, त्यांनी थोड्या वेळ उभं राहावं, काकांनी पण उभं राहावं आणि जनगण मन झाल्यानंतर आपण पुढं लाईव्हला सुरुवात करूया. ठीक आहे भावनो? काका. नायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे तव आशीष मांगे गाहे तव जय गाथा। जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय 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 हे। भारत माता की जय. जय। तर भावांनो, चालू असतात. तर जसं की आता आपलं लाईन चालू झालेलं आहे, सगळ्या भावांना विनंती करतो की थोडस जे टेक्निकल एरर्स ते आता येणार नाही. जे सर आहेत ते जवळजवळ 20 किलोमीटर ट्रॅव्हल करून पुन्हा परत आलेले आहेत, इथे पुण्यात आलेले आहेत. त्यांचं गाव सोडून रात्रीच्या रात्री पुण्यात आलेले आहेत ते फक्त आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी. तर धन्यवाद यादव सर की तुम्ही एवढं कष्ट करून आमच्यासाठी इथे आलात. तर यादव सर, तुमचं एक छोटासा परिचय करून द्या ना आम्हाला. एक छोटा परिचय करून द्या. हो. मी एक सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातला माणूस आहे. पुण्यापासून 30-40 किलोमीटरवर गाव आहे. असलापूर देगाव भोर तालुका पुणे जिल्हा. मी माझ्या वयाच्या 12 वर्षात माझे वडील गेले. माझ्या मागे 2 बहिणी आहे. कसं 7वी-8वी पर्यंत शिक्षण झालं आणि मला पहिल्यापासूनच खूप म्हणजे शौक होता किंवा सैन्यात जाण्याचा किंवा पोलीस मध्ये जाण्याचा. तर माझ्या 2 नंबर माझ्या पाठच्या बहिणीचं लग्न झालं आणि कुदरती मला मेवणे मिलिटरीवाले मिळाले. ऐकायला येतंय का सर? बंद झालं वाटतं. चालू आहे ना? तर त्यांच्या सहकार्याने मी 2 ऑगस्ट 1965 साली बॉम्बे इंजिनियर ग्रुप मध्ये भरती झालो. आता हे बॉम्बे इंजिनियर ग्रुप म्हणजे आर्मीचं इंजिनियर ग्रुप 3 आहेत. मद्रास इंजिनियर, बॉम्बे इंजिनियर आणि बेंगाल इंजिनियर. तुम्ही बॉम्बे इंजिनियरला भरती झालो. ट्रेनिंग सेंटर पुणा खडकी. ट्रेनिंगचा पिरियड माझा 3 वर्षाचा. बॉम्बे इंजिनियर
बॉम्बे इंजिनियर मध्ये बेसिकली ट्रेनिंग म्हणजे शस्त्रास्त्र ट्रेनिंग, फिजिकली फिटनिंग हे 4 महिन्याचं ट्रेनिंग असतं. त्याच्यानंतर इंजिनियरचं ट्रेनिंग, पाण्यात पूल बांधणे, सुक्या नाल्यावर पूल बांधणे, डेमोलेशन करणं, त्याच्या अलावा जमिनीमध्ये आपले बांब गाडणे, ज्याला माईन म्हटले जातात. एंटी टँक माईन, एंटी पर्सनल माईन, हे असे माईन हे जमिनीत आपण काढतो दुश्मनच्या साठी. आणि आपली जी बॉर्डर आहे, आपली जी फिक्सिंग एरिया आहे तो फिक्स करण्याकरता किंवा त्याच्या संरक्षणाकरता हे बॉम्ब गाडले जातात, त्याला माईन म्हटलं जातं. त्याच्यानंतर दुश्मनचे माईन काढणं, दुश्मनचं पूल जे आहे ते उद्ध्वस्त करणं डेमोलेशननी, हे आमचं इंजिनियरचं काम. त्याच्याला इंजिनियर मध्ये टेक्निकल ट्रेड्स असतात. हे सर्व ट्रेनिंग करताना 2 वर्ष आमची ट्रेनिंग मध्ये जातात. माझं 65, 66 आणि 67चे 3-4 महिने ट्रेनिंग मध्ये गेले. आणि मी 67च्या नोव्हेंबर मध्ये माझी कसम परेड, शपथविधी होऊन माझी पोस्टिंग 104 इंजिनियर रेजिमेंटला आली. म्हणजे मद्रास इंजिनियरची जी रेजिमेंट आहे 1, 2, 3, 4, 5 अशी 50 पर्यंतची रेजिमेंट आहेत मद्रास इंजिनियरची. त्याच्यानंतर बेंगाल इंजिनियर 50 पासून 100 पर्यंत त्यांची रेजिमेंट आहेत. आणि बॉम्बे इंजिनियरचं 101, 102, 103 अशी 120 पर्यंत आता बॉम्बे इंजिनियरची रेजिमेंट आहेत. तर हे त्या क्रमानुसार माझी 104 रेजिमेंटला पोस्टिंग आली. कुठून? बीईजी मधून. मी भरती झालो बीईजीलाच, पुण्यालाच. गवंड्यांनी मला रस्ता दाखवला, त्यामुळे मी भरती झालो. मला शौक बी होता. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे परिस्थिती फार हलाखीची होती आणि परिस्थितीनेही मला नेलं आर्मीला. माझ्या शौक प्रमाणे माझं मनोगत पूर्ण झालं. भरती झाल्यानंतर मला 1 महिन्यानी फॉरेस्ट गार्डचा कॉल आला, पण त्याला मी इन्कार केला. तो कॉल मला पुण्याला माझ्या हेडक्वार्टर मध्ये पोस्ट झाला होता घरनं येऊन. मला विचारलं शिव साहेबांनी की काय तुम जाना चाहता है? मैं बोला नहीं साहब, मैं यही नौकरी करूंगा. और सर्वप्रथम सैन्यामध्ये अगर मी म्हणेल की मी देशासाठी गेलो तर हे कुणाचंच नाही होत. हे पहिला माणूस जो आहे तो पोटासाठी आर्मीत जातो किंवा त्याच्यानंतर देश सेवा इमानदारीने त्याला ती देश सेवा असते. पहिला प्रत्येक जण पोटासाठी किंवा उदरनिर्वाहासाठी सैन्यामध्ये जातो. तर मी नोव्हेंबर मध्ये 104 रेजिमेंट सिलिगुडीला होतं, आसाम मध्ये. तिथं एका रेजिमेंट मध्ये, इंजिनियर रेजिमेंट मध्ये 4 कंपन्या असतात. 28 फील्ड कंपनी, 378 फील्ड कंपनी, अशा कमरवार कंपन्या असतात. एक फील्ड पार्क कंपनी असते, त्याच्यामध्ये पुरं भांडार असतं, स्टोर असतं. कारण इंजिनियरचं लोह्याशिवाय काम नाही, लोहा लोखंड हे काम त्यांचं. त्याच्यानंतर एक हेडक्वार्टर असतं, रेजिमेंट हेडक्वार्टर. तर मी तिथं गेल्यानंतर माझा इंटरव्ह्यू झाला. त्या इंटरव्ह्यू मध्ये मला 28 फील्ड कंपनीमध्ये वाटलं गेलं सीओने. आता ती आमची फील्ड कंपनी तिथे नव्हती, तिथं त्याचं रिअर होतं छोटस. तर तिथून मला मग ती कंपनी आमची 28 फील्ड कंपनी भूतानला होती. भूतानला हेलिपॅड बनवायचं टास्क मिळालेलं होतं त्या कंपनीला आमच्या. तर तिथून परत मला कलकत्त्याला पाठवलं. कलकत्त्यावरून बाह्यर थिम्पोला कंपनी होती, बाह्यर थिम्पोला पाठवलं गेलं. माझ्या बरोबर आणि ट्रुप्स होता 3-4 लोकांचा, पहिले जे तिथं क्लोज होऊन राहिलेले होते ते. तिथे गेल्यानंतर आम्ही तकरीबन 9 महिने हेलिपॅडचं काम केलं ग्राउंडचं. आणि तिथून बाह्य पुरं 250-300 लोकांची आमची कंपनी कंप्लीट. आम्ही परत बिनापुडीला आलो.
बिनागुडीला आल्यानंतर तिथून परत आमचं पुरं रेजिमेंटचं जे ट्रान्सफर आहे पुरं नागालँडला गेलं. नागालँडला 2.5-3 वर्षाचा पिरियड काढल्यानंतर पुन्हा आमचं रेजिमेंट कुठं आलं, सागरला आलं. मध्य प्रदेश सागर, लढाऊ फायटिंग फोर्स महार रेजिमेंटच्या ट्रेनिंग सेंटर शेजारी 36 इन्फंट्री डिव्हिजनच्या अंडरमध्ये. तिथे आल्यानंतर नायकीच्या कोर्सला तेव्हा तोपर्यंत माझी तकरीबन नोकरी 6-6.5 वर्ष झाली होती. मी 7व्या वर्षात पदार्पण करत होतो नोकरीच्या आणि माझं पुण्याला येण्याकरता 6 महिन्याचा कोर्स. तकरीबन मी मार्च मध्ये पुण्याला आलो कोर्सला. कोर्स 5 महिन्याचा नायकी कोर्स करून मला माझ्या रेजिमेंटने 104 इंजिनियर रेजिमेंटनी 2 महिन्याची जी सुट्टी असते ती मंजूर करून पाठवली. 1971 सालची गोष्ट आहे. मला सुट्टी मंजूर करून पाठवल्यानंतर मी पुण्यावरून जवळ असल्यामुळं एका दिवसात घरी पोहोचलो 2 महिन्याच्या रेल्वेवर. मला बाकायदा रेल्वे वॉरंट बी सागर मध्य प्रदेश MP सागरचं पाठवलं, कारण पहिले जे मला रेल्वे पास दिलेला तो ऑर्डिनेट झाल्यामुळे कॅन्सल झाला. मला त्यांनी पाठवला. तर घरी गेल्यानंतर मी अगदी 10 दिवस सुट्टी काढली 2 महिन्याची. एक दिवस ब्रेकफास्ट करून नाश्ता करून असंच आम्ही पारावर बसलो होतो. तेवढ्यात पोस्टमन एक लिफाफा घेऊन आला. गावचाच पोस्टमन लिफाफा घेऊन आले. तो लिफाफा मला दिला. दिल्यानंतर ते फोडल्यानंतर त्यात लिहिलं होतं की इमिजिएटली युनिटमध्ये पोहोचायचं, फर्दर सुट्टी कॅन्सल. आणि त्यात वॉरंट बी निघालं. माझी सुट्टी कॅन्सल होऊन मार्च, एप्रिल, मे, जून, जुलैच्या दरम्यान मी कोर्स करून सुट्टी 2 महिन्याच्या जुलैच्या दरम्यान मी युनिटला पोहोचलो. युनिटला पोहोचले. त्यात वॉरंट मला होतं रेल्वेचं पठाणकोट, पुणा टू पठाणकोट. पठाणकोटला गेल्यानंतर स्टेशनवर हे जे वार सुरू होणार होता त्यामुळं प्रत्येक युनिटचे आपापले मेंबर तिथं हजर होते. ते कशा करता की आपला कोण जवान येतो का. तसेच माझ्या रेजिमेंटचे एक नायब सुभेदार साहेब, एक हवालदार. मला अरे यादव चल गाडी बाहेर. गाडीत आणलं. आमचं रेजिमेंट 71 ब्रिगेड जबलपूर, त्या ब्रिगेड करता, त्या ब्रिगेडसाठी आमचं रेजिमेंट आहे. प्रत्येक फील्ड कंपनी जी असती ती एका ब्रिगेडमध्ये एक कंपनी असती रेजिमेंटची. इंजिनियर रेजिमेंटची कंपनी एका ब्रिगेडमध्ये एक कंपनी असती. त्या कंपनीमध्ये एका कंपनीमध्ये 3 प्लाटून असतात. काका मला आता एक सांगा, जेव्हा युद्ध चालू होतं त्यावेळेस युद्धाची सिच्युएशन काय असते? आमचं रेजिमेंट स्थित सांबा सेक्टरला होतं. सांबा सेक्टरवरून आम्हाला पुढे पश्चिमी सेक्टर मिळालेलं होतं. युनिटमध्ये गेल्यानंतर आम्ही आमच्या पोझिशनला जायला मला ऑर्डर आली. आमचे कमांडंट कंपनी कमांडर होते के कपूर, लेफ्टनंट कर्नल. रेजिमेंट कमांडर होते ज्ञान सागर, फुल कर्नल ज्ञान सागर. तिथं आमचं सैनिक संमेलन झालं. दरबार झाल्यानंतर कमांडरने सांगितलं तुम खड़ा हो जा. मी वर आलो, शूट केला. तुम सुबह कर मेरे साथ 7 बजे एक सीमेंट चुनी की बैग फ्लैग लेकर 7 बजे अपना खाना पिना लेकर आएगा. ये जे गाईड आमच्या गाड्यात सामान भरलेलंच होतं सर्व ऑलरेडी. तिथून मला तिथं सोडलं. मी एक अनुभव सांगतो सर, चालेल ना? तर मला एका पॉइंटवर सोडलं. मेजर आपलं कर्नल साहेबांनी ते निघून गेले जीप मधून. मला म्हणले छोटा दगडांचा टिल्ला तयार कर, त्या झेंडा काढ, तिथं थांब, आपल्या 12 गाड्या येणार आहेत,
11 तर जाऊन द्यायचं आणि 13व्या गाडीत तू बसायचं. कॅप्टन आलोक कुमार कॅनवाई कमांडर असतील. माझ्या पुढं 2 किलोमीटरवर एक सिग्नलचा सुभेदार साहेब आपली वायर वगैरे हातळत होता 10 माणसं घेऊन, आणि चक्की बँक त्या ठिकाणचं नाव होतं. मी सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत गाड्या आल्या नाहीत तिथं पॉइंटवर. तिथे एक उसाची शेती होती, भरपूर शेती होती. पंजाब एरिया, आपला इंडियाचा एरिया, पण बिलकुल नजदीक पाकिस्तानच्या. एक सरदारजी त्याची मिसेस आली, त्यांनी पाणी उसाला दिलं. मला जाताना विचारलं, तुम सुबह से खडा है बेटा, असं तसं. माझी त्यावेळेला 7 वर्ष नोकरी झालेली इथं. आणि मग ते गेले निघून. गेल्यानंतर रात्र झाली खूप, 7 वाजले, गाड्या आल्या नाहीत. मी काय करायचं होतं सर? मी त्या रात्रीला निम्म्या उसाच्या शेतात गेलो, स्टील आर्मेट काढली, खाली सीटच्या खाली घेतली, रात्र रायफल इथं घेऊन उसाच्या शेतात काढले. गडळ किटकिट किटकिट आवाज येत होता, त्याची चावी ओढली. आता कधी उजडतंय असं झालं. उजडल्यानंतर बांधाव आलो, काही नाही. रात्रीचा त्यांचा पेट्रोलिंगचा आवाज मला येत होता. त्यांचं पेट्रोलिंग जात होतं तिकडनं, ते अर्धा पाऊण किलोमीटरवर त्यांचं हे होतं. मध्ये फंक्शन होती, वायर बाकायदा लागलेली होती, नो मॅन लँड एरिया होता, पण आवाज येत होता त्यांचा. सकाळी 9, 9:30 ला तो सुभेदार साहेब परत आपली माणसं घेऊन तिथे आला. मी जी तिथून 2 ठोकली, सुभेदार साहेबाच्या गळ्यात जाऊन पडलो. वयवृद्ध होता तो, जो माझं वय आता. अरे बेटा क्या हुआ है, तुम कल भी इधर था? मैं बोला हमारा इंजीनियर की गाड़ी आया नहीं है. हमारी गाडी आई सर, पण त्या गाड्या 3 किलोमीटर खालनं गेल्या. कॅप्टन साहेब माझ्या पॉइंट पर्यंत आलेला नाही. बाकायचा त्यांच्याकडे कंपास होती, त्याला होकायंत्र म्हणतात, नकाशा होता. नंतर त्या सुभेदार साहेबांनी, बिहारचा सुभेदार साहेब होता, बिहार रेजिमेंटचा, आणि तो सिग्नलवाल्यांच्या बरोबर कामाला होता तिथं, म्हणजे करून घेण्यासाठी. त्यांनी त्या आमच्या रेजिमेंटला 104 इंजीनियर रेजिमेंटला सिग्नल तुम्हारा जवान मिला है. शिव साहब, ज्ञान सागर साहब का गाड़ी जीप था उस टाइम में. जीप आया, मेरे को गाड़ी में डाल के ले गए. वहां रेजिमेंट पूरा फालिन था, पूरा खड़ा था रेजिमेंट अपने ब्रिगेड में डिप्लॉय होने के लिए. 37 फील्ड कंपनी, 28 फील्ड कंपनी, 378 फील्ड कंपनी, आरेचकून फील्ड पार्क कंपनी ती तिथं जाणार होती. पण ह्या कंपनी आपापल्या ब्रिगेड मध्ये डिप्लॉय होणार होत्या. एका ब्रिगेड मध्ये इंजिनियर रेजिमेंट एक कंपनी असती, लढाऊ जो फायटिंग फोर्स असतं, ते फायटिंग फोर्स जे असतं की 3rd शिकलाई, 22 पंजाब, 15 ग्रेनेडियर, 10 महार, 3 मराठा, म्हणजे अशा हे असतात. आता आपल्या स्टेटमध्ये प्रत्येक फायटिंग फोर्स आहे इंडियामध्ये. पंजाबमध्ये पंजाब आहे, शिकलाई आहे, त्याच्यानंतर शीख रेजिमेंट आहे, आपला मराठा आहे बेळगावचा, राजस्थानचा राजपूत आहे, राजपुताना आहे, हिमाचलचा डोगरा आहे, त्याच्यानंतर याचे बिहारचा बिहार आहे, आसामचा गोरखा आहे, रायफल, गोरखा युनिट आहे, अशी ते फायटिंग फोर्स. पण ह्यांना स्पोर्टिंग म्हणून आम्ही इंजिनियर असतो. रस्ता सेफ लाईन करून देणं, सैन्य पार करणं, म्हणजे आम्हाला डबल ड्युटी करायला. आमचं बी काम आम्ही करायचं, प्लस एक सैनिक किंवा एक सोल्जर म्हणून बी आम्ही काम आमचं करायचं. आमची बाकायदा आम्हाला रायफल असते, आमच्याकडे अम्युनिशन असतं, सर्व असतं, म्हणजे सैन्याला पुढं. तर सर ऐका ना, मला एक विचारायचं होतं. हॅलो सर, आहेत का? त्या कॅप्टन साहेबांना बोलवलं, कमांडर ज्ञान सागर साहेबांनी. बोला यार तुम इसको लेकर, तो बोला ये मिला नहीं, तुम 3 किलोमीटर नीचे से आया, वो कैसा मिलेगा तुमको? उधर कर्नल साहब जोर से मेरे पास आया, रेजिमेंट कमांडर, मैंने बोला अभी मेरे को मारेगा. मेरे छाती में ऐसा गुच्छा मारा, मैं
ऐकू येतंय? सर ऐकू येतंय? कमांडर साहब ने सर आवाज गेलाय तुमचा. सर आवाज गेलाय. काका काका थांबा ना 1 मिनिट. आवाज नाही येते काका. म्यूट झालाय का? काका म्यूट झालाय का तेवढं बघा ना. आवाज नाही येते. काका आवाज येतोय? काका आवाज येतोय का? काका म्यूट केलंय म्यूट. काका आवाज येतोय का आता? काय प्रॉब्लेम? भावांनो कदाचित पुन्हा काहीतरी प्रॉब्लेम येतोय तिथे. 1-2 मिनिटं थांबा फक्त मी चेकआउट करतो. त्यांना पुन्हा ऍड करतो. चालू आहे. काका आवाज येतोय? हो. तर पुन्हा एकदा माफी मागतो. थोडेसे टेक्निकल एरर येतच असतो. मला तुम्हाला हे विचारायचंय, जेव्हा युद्ध चालू होतं तेव्हाची सिच्युएशन काय असते तुमची? त्यावेळेची त्याच्यानंतर नाही तुमची आणि परिवाराची दोघांची मिळून सिच्युएशन काय असते? पत्र पाठवायचं. आठवड्यातले 2 पत्र छापायचे. बाकायदा लिहायला लेटर लिखो, आप अपने घर में इकट्ठा करना लेटर, डीआर के पास देना, हो जाता था. घर में हफ्ते में 2 बार लेटर आता था मेरा उधर से. अच्छा, उसके बाद त्याच्यानंतर आम्हाला आपापल्या ब्रिगेड मध्ये पाठवलं. आमच्या बरोबर 3rd शिकलाई, 22 पंजाब, 15 ग्रेनेडियर आणि 10 महार ह्या लढाऊ फायटिंग फोर्स होत्या. प्रत्येक कंपनी बरोबर त्यांची बटालियनच त्याच्यात पुरी. प्रत्येक त्यांच्या एक अल्फा, ब्रावा, चार्ली त्यांच्या बरोबर एक इंजिनियरचं सेक्शन आणि काम. शेप लाईन करून देणं, रस्ता करून देणं, काय अडकाठी असेल तर ती क्लिअर करणं. कशा करता? अटॅकसाठी किंवा पुढे ॲडव्हान्स करण्यासाठी. गावं खाली झालेली होती कंप्लेंट तिकडे. आणि नंतर 104 रेजिमेंट मधून आम्हाला आमचं 113 बॉम्बे इंजिनियरचं रेजिमेंट जवळ होतं. त्या रेजिमेंट मध्ये आम्हाला तिकडला सरी सामग्री येऊ लागली. 104 दूर पडायला लागलं फिल्डफार कंपनी. म्हणून 113 रेजिमेंट त्याचे कमांडेंट होते BC खंडूरी. आप जानते होंगे उनको. वो उत्तराखंड से मुख्यमंत्री होऊन आता ऑक्सिजन मध्ये गेले, जनरल पदावरती रिटायर झालेले. ते BC खंडूरी त्यांनी पोखरणचं बी केलेलं काय अणुबॉम्ब चाचणी त्या रेजिमेंटनी. तर त्यांची सामग्री आम्हाला येऊ लागली. आणि त्यांच्या म्हणजे इंजिनियरचं जे पुलासाठी वगैरे जे साहित्य लागतं ते 113 रेजिमेंटने आम्हाला पुरवलं. त्याच्यानंतर आम्ही ॲडव्हान्स करत 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 शालकोट पर्यंत गेलो. शक्करगड तालुका शालकोट. 34 किलोमीटर त्यांचा एरिया घेतला पाकिस्तानचा. तिथं गेल्यानंतर तिथं सीज फायर झालं. वाटप सर्व 16 दिवस लढाई चालली नॉर्मली. 16-17 दिवस. 71-72 चे काही 2-3 दिवसच मिळाले पुढले. नाही तर 71 मध्ये गेले. 71च्या 5 तारखेपर्यंत गेलं. 5 तारखेला ते सीज फायर झालं. सीज फायर म्हणजे युद्धविराम. तिथं डिफेन्स घेतला आम्ही शालकोट मध्ये, शक्करगड तालुका. आमच्या पुरं परत रेजिमेंट एकट्ठा व्हायचं होतं कुठे? पठाणकोटला. आपापल्या ब्रिगेडमध्येच होते. तिथं म्हणजे पाकिस्तानची जी काही दिवसानंतर आमची मागच्या ह्याची सप्लाय तुटली अन्नधान्याची येण्याची.
त्यावेळेला आम्ही काय करायचं होतं, आमची एक फील्ड कंपनी 300 माणसांची. पाकिस्तानची जी गावं होती ती मोकळी झालेली गावं कम्प्लिटली, त्या गावातून जायचं, दरवाजा उघडायचं, धान्य काढायचं आणि आपल्या कॅम्प मध्ये आणायचं, शिजवायचं, कुत्र्याला टाकायचं. त्याच्यानंतर परत आम्ही तकरीबन 1.5-2 महिने तिथं डिफेन्स घेऊन बसलो होतो कम्प्लिटली. त्याच्यानंतर आम्ही परत आलो आणि आमचं रेजिमेंट स्थित झालं परत कुठे, कठुळ्याला. पठाणकोटच्या पुढे कठुआ म्हणून आहे पंजाब एरियाच्या आपसमध्ये, तिथं कठुळ्याला रेजिमेंट आपापले रेजिमेंट परत प्रत्येक आपापल्या ठिकाणी डिप्लॉय झाली. कशा करता, ते जमिनीमध्ये जे माईन लावलेले वगैरे आहेत त्याच्यासाठी. आता जे आपण माईन लावलेले होते ते फक्त फेन्सिंगच्या जे शेप लाईन करता जे ठेवायचे तेवढे ठेवले, पण बाकी लावलेले ते माइनिंग एरिया आम्ही क्लिअर केला. तो क्लिअर करून स्थित कठुळ्याला 3 वर्षासाठी आम्ही तिथं स्थायी झालो. त्यातून माझं प्रमोशनचं सांगतो. त्याच्यानंतर मी कोर्सला आलो होतो, कोर्सवरून घरी आलो, घरून मला रिकॉल आला. युद्ध सुरू झाल्यानंतर मी गेलो तर माझं प्रमोशन आलं तिथं नाईकीचं युद्धविराम नंतर. तिथं मी नाईक बनलो, म्हणजे 2 फीट नाईक. 7 वर्षानंतर नाईक बनलो. नाईक बनल्या मला शस्त्रास्त्रागारचा चार्ज दिला गेला. तिथं रायफल, कार्बन मशीन, सिग्नल पिस्टल आणि ऑफिसरांचे पिस्टल हे दिले गेलं. आमच्या वेळेला SLR रायफल नुकतीच आली होती, स्लिप लोड रायफल. आता हे आमचं कोर्स युनिट इंजिनियर. इंजिनियरला 2 इंच मोटर वगैरे हे असं नसतं. इंजिनियर, सिग्नल, त्याच्यानंतर ऑर्डनन्स, सप्लाई, एज्युकेशन, हॉस्पिटल, ह्यांना मोठी हत्यारे नसतात. ही फक्त आम्हाला रायफल, कार्बाइन मशीन, LMG लाईट मशीन गन हे ट्रेनिंग आम्हाला पूर्ण आहे. आणि हँड ग्रेनेड. आणि आमचं बॉम्बे इंजिनियरचं जे आमचं आहे ते. त्याच्यानंतर तिथून मी 1 वर्ष रेजिमेंटमध्ये शस्त्रास्त्रागारचा चार्ज कंप्लीट पुरा केला. त्याच्यानंतर माझी पोस्टिंग परत पुण्याला आली. बॉम्बे इंजिनियरला पुण्याला माझी पोस्टिंग आली. ती कुठं आली ती पोस्टिंग, CIW म्हणजे बॉम्बे इंजिनियरचं टेक्निकल साईडचं वर्कशॉप. माझं तसं ट्रेड सुरूनी वेल्डर म्हणून होतं, तर वेल्डर शॉपचा मला इन्चार्ज बनवलं गेलं नाईक. त्या पिरियडमध्ये माझा कोर्सला नंबर आला, ट्रेनिंग बटालियन 2 ला हवालदारी कोर्स. तो हवालदारी कोर्स मी तिथं करून 2 महिन्यात मी हवालदार बनलो 3 फीट. त्याच्यानंतर तिथं शॉपमध्ये मी 2 वर्ष राहिलो, 2-2.5 वर्ष राहिलो. त्याच्यानंतर मी परत 104 रेजिमेंटला पोस्टिंग गेलो नागालँडला. परत युनिट नागालँडला, तिथं नागालँडला पोस्टिंग गेलो. नागालँडला पिरियड पुरा करून ते रेजिमेंट आमचं इलाहाबादला आलं. इलाहाबादवरून हवालदार यायचे. हवालदार म्हणून मी बद्रीला मला डिटेल केलं, टीच मांडी घेऊन. या ज्या पर्यटनच्या गाड्या वगैरे येतात किंवा रस्ते करून इंजिनियरचं काम आमचं आहे. तिथं मी 4 महिने तिथं राहिलो बद्रीनाथला ट्रूप्स घेऊन. त्याच्यानंतर परत युनिटमध्ये खाली इलाहाबादला आलो. माझं JCO कमिशनला नाव आलं, म्हणजे JCO ज्युनियर कमिशन ऑफिसर ह्याला नाव आलं. त्या नावानंतर मी पुण्याला कोर्स झालो. कोर्स करून गेलो. 1-1.5 महिन्यामध्ये माझं प्रमोशन झालं. कोर्स करून गेल्यानंतर सुभेदार म्हणून. सुभेदारची स्थित नोकरी मी पूर्ण 104 रेजिमेंटमध्ये केली. इलाहाबाद रेजिमेंटची आमची 28 फील्ड कंपनी. जसं भूटानला गेलतो
तसं आम्हाला लखनौला पाठवलं गेलं. मग त्यावेळेला ऑर्डर के अनुसार कोच म्हणतात, रायफलचा शस्त्रागार असतं त्याला, तो कोचचा जो चार्ज आहे तो नाईक हवालदारला द्यायचा नाही. हे जे जेसीओ पाहिजे, ज्युनियर कमिशन ऑफिसर, आणि जेसीओ जो आहे हे रिक्रूट शिपाई सोल्जर पासून पुढे बनत जातो. आणि ह्या रँकला जे आहे ना, जेसीओ रँकला सर तजुर्बा जास्त असतो. म्हणजे कामाचं किंवा धोक्याचं वगैरे सर्व माहीत असतं. आणि क्लास 1 ऑफिसर जे आहेत, इंडिया देहरादूनचे क्लास 1 ऑफिसर होऊन येतात. ते क्लास 1 ऑफिसर. आणि जेसीओ म्हणजे ज्युनियर कमिशन ऑफिसर, फौजमध्येच बनलेला क्लास 2 ऑफिसर असतो. पण पुरा दारोमदार सेनाचा जो असतो ह्या रँकवर असतो आर्मीमध्ये, जेसीओ रँकवर. ऑफिसर तुमच्या वयाचे असतात, कॅप्टन, मेजर साहेब. मॅच्युरिटी त्यांच्यामध्ये केव्हा येते, जेव्हा ते फुल कर्नल बनून वर जातात. फुल कर्नल बनून वर जातात तेव्हा त्यांच्यात मॅच्युरिटी येते. त्यामुळे जे ऑफिसर जे आहे ते जेसीओला डिटेल करतात अशा कामाला. जसं की फायरिंग आहे, फायरिंगला जेसीओ इन्चार्ज ऑफिसर, फायर ऑफिसर राहणार. त्याच्यानंतर पुण्यावरून ह्याला लखनौला आल्यानंतर माझ्याकडे शस्त्राचा चार्ज होता. आणि ते मला वाटतं 83-84 असेल, भिंडरावाल्याचं अमृतसरला कांड झालं. हे कांड झाल्यानंतर आमचे एक कंपनी कमांडर होते, लेफ्टनंट कर्नल कोशी थॉमस, लखनौला आमचं काम होतं. कमांडचं ऍडमिनिस्ट्रेशन पाहण्याकरता आमची 300 माणसांची कंपनी होती. म्हणजे ऑफिसरांचे ग्राउंड, कुठे रस्त्याची कामं, कुठं पूल बनवणं, काय, ही कामासाठी ही कंपनी आमची इलाहाबाद वरून 104 रेजिमेंट मधून लखनौला ठेवली होती. अचानक काय ऑर्डर झाली, मी स्टोर मध्ये होतो, रायफलच्या स्टोर मध्ये, कोच मध्ये होतो. 4 जवान घेऊन हत्याराची सफाई ही चाललेली होती. मी नाईक सुद्धा होतो तेव्हा 84 च्या दरम्यान. माझ्याकडं तो कोचचा चालू होता त्या रायफलींचा. अर्जंट बोलवायला शिपाई आला ऑफिसचा की यादव साहब आपको बुलाया दफ्तर में अभी क्या भी. कोच किसी के पास छोड़ा नहीं जाता. स्टोर और ऑमनिशन लॉक किया, जवानों को बाहर निकाल. 5 जवान थे काम के लिए और मैं बोला तुम खाने के लिए जाओ. उस टाइम बजे थे 1:15. आया कंपनी सूबेदार साहब, 2 स्टार वाले सरदार साहब सिंधी, सब जेसीओ इकट्ठा किए और बोला ऐसा ऐसी बात है, आज शाम तक पूरा पैक होगा. पैक होकर के अपने को कहा जाना ये पता नहीं है. लखनऊ स्टेशन पर पूरा सामान यादव, आपको बोलो कितना भी चाहिए पैकिंग के लिए, हथियार पैकिंग प्लस अपने नायब सुल्तान गुरमीत सिंह साहब से अम्निशन का भी चार्ज लेना है. अब फौज में ऐसा है, कोच, हथियार और अम्निशन का चार्ज एक के पास नहीं रहता, दोनों का भी. मैं साहब को ये बोला, साहब अभी मेरे पास कोच है, अम्निशन और कोई जेसीओ को दे दो. साहब अवेलेबल कोई जेसीओ साहब नहीं है अभी. एक कंपनी सूबेदार साहब है और एक आप है. आपने एडमिटेशन भी देखना है, बाकी आप अम्निशन का चार्ज फटाफट ले लो. जो अलाहाबाद से थोड़ा बहुत पेशेंट ले गए थे वो मैं ले लिया वो साहब से. और हम गाड़ी में बैठने तक हमें पता नहीं था हमने कहाँ जाना. रात को 12:30 बजे हमारी ट्रेन फुल होकर के ओके रिपोर्ट दिया कोशी थॉमस लेफ्टिनेंट कर्नल साहब ने, हम तैयार है, गाड़ी मार्च कर सकते हैं. रात को 2:30 बजे गाड़ी हमारी मार्च किया ट्रेन. वो हमको दूसरे तीसरे दिन पटेला में ले जाकर छोड़ दिया, अंधेरे में, पटेला रेलवे स्टेशन. वहां 2 दिन रहे. 2 दिन के बाद फिर हमें ऑर्डर आया कि ये कंपनी चंडीगढ़ जाएगी, कालका चंडीगढ़. अभी ये सामान पूरा भरना, ये इसी की सप्लाई की जो गाड़ी मिलता है वो गाड़ी नहीं था हमारे पास. हमारे पास में 5 मराठा स्थित हुआ था, उधर 5 मराठा में गाड़ी थी. रात का टाइम था. कोशी थॉमस बोला साहब आप
मराठी भाषा जानते हैं, इधर 5 मराठा स्थित है, उनके पास 11 गाड़ी है, वो आप लेके आना अभी जा करके। सेना में जब लड़ाई वगैरह होती है या फील्ड में रेजिमेंट है तब कोड होता है। अब कैसे बोले पासवर्ड क्या है? वो एक प्रकार का पासवर्ड होता है, जैसे राजा रंक। ये रोज की रोज पासवर्ड आती है दिल्ली से, आर्मी हेडक्वार्टर से हर यूनिटों को जाती है। ये पासवर्ड जोर से बोलनी नहीं है, जवानों को मालूम, यूनिट के लोगों को मालूम। अभी वो पासवर्ड उस दिन हमें मालूम नहीं था। 7:30 बजे में एक हवलदार लेकर अपना हथियार हमारे पास में था, हम 5 मराठी में उधर जाकर उन्होंने पासवर्ड पूछा, हमें याद नहीं है। उन्होंने हमको नचाया हाथ ऊपर करके, फिर सूबेदार मेजर साहब को बुला करके हमारा इंक्वायरी करके फिर हमको अंदर लिए। वो गाड़ी लेकर हम आए, सुबेदार साहब ने, एसएम साहब ने, सुबेदार मेजर साहब ने हमारे रिस्पेक्ट करके खाना वाना दिला के मेरे को मेस में खाना के ले गए, सब कुछ करके गाड़ियाँ 11 गाड़ियाँ दे करके हमको यूनिट में भेज दिया। सारी रात गाड़ी लोड करके सुबह हम फर्स्ट नाइट से पहले मार्च हो गए चंडीगढ़ के लिए। जब रास्ते में खाने का टाइम हो गया, उतर के खाना बनाना, जवानों को खाना इशू करना। चंडीगढ़ में आ गए। चंडीगढ़ में 2 महीना रहे हम। 2 महीने के बाद हमारी यूनिट जम्मू चली गई। जम्मू में आया, जम्मू सवारी में रेलवे ब्रिज के पास वहां कैंप लगा। जम्मू से फिर ऊपर ले भी इधर उधर जाना पड़ता था ट्रूप्स लेके, ये नॉर्मल बात है। उसके बाद हिंदी बोलना सर कोई प्रॉब्लम नहीं ना? हिंदी में बोल सकते हैं ना? तो हो बोलू शकता काका, काय प्रॉब्लेम नाही, बोलू शकता, आ? बोलू शकतात, बोला आ? बोलू शकतात, बोलू शकतात, हिंदीत बोलू शकतात। ठीक। वहां आने के बाद, जम्मू में आने के बाद बाकी 2-3 साल हम वहां रहे जम्मू में। उधर अच्छा भला काम किया, कोर को अच्छा काम करा के दे दिया। यूनिट के कोर का अच्छा काम होने के बाद हमारा रेजिमेंट का 3 साल का पीरियड पूरा होने के बाद फिर तवांग सिलचर में का ट्रांसफर हुआ। उधर 110 इंजीनियर रेजिमेंट आया, बॉम्बे इंजीनियर का ही। वहां जाने के बाद फिर बाढ़ यानी पूर्व स्थिति, उसके लिए सिविल जनता को बचाओ, ये करो करो, उसमें टाइम पूरा गया। उतने में मेरी ट्रांसफर फिर पुणे आ गया, पोस्टिंग 2 ट्रांसफर में पुणे का निकाला। पुणे आने के बाद मैं 91 में पुणे पोस्टिंग आ गया। पुणे पोस्टिंग आने के बाद बॉम्बे इंजीनियर का डेपो बटालियन का कंपनी सूबेदार सीनियर जेसीओ करके मेरे को लगा दिया गया। वहां आने के बाद वहां 3 साल नौकरी किया मैंने। मेरे पास कंपनी में यूनिटों से जो ट्रीटमेंट के लिए आए हुए जवान, पेंशन पर जाने वाले जवान, उसके अलावा जो बीमार जवान, ऐसी एक होल्डिंग कंपनी रहती थी, उस कंपनी का मेरे को जवाबदार बना दिया था। तो तकरीबन मेरी सर्विस उस टाइम में 25 से ऊपर टप गई थी। उसके बाद मैंने 93 तक वहां पूरा अपनी नौकरी पूरा किए। लास्ट पोस्टिंग मेरी होम पोस्टिंग करके पुणे आ गया। 31 अगस्त 31 अगस्त तक। 31 अगस्त को मेरा रिटायरमेंट उसी दिन कंप्लीट हो गया और 1 सितंबर को बाकायदा यूनिट ने मुझे गाड़ी देकर मेरे घर मुझे भेज दिया, गांव तक। अभी रहा मिडल का, मेरा मिडल तो मेरे इधर लगे हुए हैं। फर्स्ट मिडल है मेरा 71 बात का वार का स्टार है, तारे के तरह। फर्स्ट मिडल, कंधे पर सुधारी के 2 स्टार, नीचे चिंदी, और 2 नंबर स्टार है बाहर के इलाके का। 3 नंबर का स्टार है जो एंड के
कश्मीर में रहने के बारे में, उसके अलावा नागालैंड, सिलचर, ये स्टार पूरे युद्ध के स्टार नहीं, खतरनाक एरिया में रहे हैं, वो मेडल होते हैं, अलंकार जिससे बोलते हैं। तो अलंकार टाइम टाइम पर आकर के उससे सम्मानित किया गया। उसके अलावा जब नायब सुधार बना तब एक आर वेंकटरामन साहब से हमको एक पत्र मिला नायब सुधार बनने पर। नायब सुधार ऐसे यानी जेसीओ जूनियर कमीशन ऑफिसर आम ऐसे कोई बन नहीं सकता। उसके लिए हर चीज का दिमागी, शारीरिक, मेडिकल ये सारा देखा जाता है, फिजिकल देखा जाता है कि इसको काम देने के बाद ये कितना काम करता है, कितना काम करवा के लेता है, ये कमांडर बनने के लायक है क्या, ऐसा करके फिर इसको नियुक्त करते हैं आगे के प्रमोशन के लिए। सेना में ऐसा ही प्रमोशन नहीं मिलता, तो ऐसा आपने महसूल खाते में मिल जाता है, चलो ऐसा ही महसूल खाता हो गया, चलो लाओ फलाना हो गया इसमें, तो ऐसा नहीं है। ये फौज में हर चीज देख के प्रमोशन दिया जाता है। ऊपर वाले का कितना ये ऑर्डर ये करता है, काम कितना करता है, इसमें सेंसिबिलिटी क्या है, और नीचे वाले जवान को ये कितना तक संभाल सकता है। तो ऐसे कंपनी सूबेदार करके मैं 2-3 टर्नओवर निकाले हैं। डिपो बटालियन में 104 इंजीनियर से 28 फील्ड कंपनी में, ऐसा ही करके फिर मैं रिटायर हो गया 31 अगस्त 1993 में। तो ये दो चीजें मैं आपको बताया कि एक तो 71 वार का ये जो मेरे पास जो ये प्रसंग आया था उससे भी मैं पार हो गया। बाकी तो हर जवान के साथ जो रात को मार्चिंग करना, 3rd सिकलाई के साथ हम थे, 22 पंजाब के साथ थे, लड़ाऊ फाइटिंग फोर्स, 10 मराठे के साथ थे, 10 महार के साथ, और ग्रेनेडियर। तो ये जिन्नति के काल में मेरे अच्छे दिन 28 साल 1 महीना गया। और अब घर आकर भी मैंने एक शुगर फैक्ट्री का सिक्योरिटी ऑफिसर करके 15 साल नौकरी किया। उसके बाद अब मैं स्थित है, मेरे बच्चे अच्छे हैं, मेरे पोते अभी जो ग्रैंडसन है वो 23-25 साल के हुए, और 2 नंबर बच्चे के छोटे छोटे हैं। अब तो बहुत अच्छा है। अभी यही मेरी चॉइस है कि अब कोई बीमारी न होते हुए आराम से ईश्वर को प्यारा होना। आज भी फौज के बारे में मेरे को इतना गर्व है, इतना समाधान है। आज भी मुझे कोई बोलेगा कि सूबेदार यादव साहब आप फौज में चला, तो मैं पीछे भी नहीं देखूंगा। वहां जाकर मैं बेशक मुझे कोई काम पीछे संभालना पड़े, लेकिन इतना फौज के बारे में हमको यार, फौज में जो है जो डिसिप्लिन है और कहीं नहीं है, वो और कहीं नहीं है। एक सोल्जर जो होता है वो जर्नल से लेकर नीचे सफाई वाले तो वो पहला सोल्जर है, उसके बाद वो क्या है, रैंक है उसकी, सूबेदार है, कैप्टन है, मेजर है, मगर पहला वो सोल्जर है। और सोल्जर में जो भरा हुआ है वो और कहीं नहीं मिलता। डिसिप्लिन सोल्जर को बनाया जाता है, जैसा कपड़ा पानी में डालकर निचोड़ दे ऐसा करके सोल्जर एक बन जाता है। सोल्जर बनने में बहुत तकलीफें सहनी पड़ती है, उतना ही उसको फायदा है आगे जाकर के। भूख निकालना, प्यास निकालना, और ये इंद्रिय पर कंट्रोल रखना, हर चीज। कच्चा राशन दे के 8 दिन कैसा भी खाओ तुम, ये एक ट्रेनिंग होता है, रोज की बात नहीं है। फौज ये मौज भी है, और वक्त आने पर देश के लिए कुर्बानी भी करना है। वो हमें यह नहीं पता कि हम लड़ाई में है और डर रहे हैं, ऐसा नहीं है। ये है, चल रहा है, अच्छा है। पाकिस्तान का हम गिरा देंगे, उसको लोहे के चने चबा देंगे, यही हमारा नारा था उस समय में। मगर हमारे जो अधिकारी थे
जवानों को बताओ, 15 मिनट में लेटर लिख दो, पत्र लिख दो, पत्र इकट्ठा करना डाल देना ताकि घर वाले भी ठीक। घर में मेरी औरत भी मुझे अच्छी मिली, लक्ष्मी मिली, और मेरा परिवार भी अच्छा है, मेरे बच्चे अच्छे, मेरी बहू अच्छी, मेरे पोते अच्छे, सारा चीज है। अभी मैं स्थित है, खेती बाड़ी है घर पे, छोटा लड़का खेती का देखता है, मेरे घर में पॉलियोस है, झारखंड के 2 लड़के मेरे पास काम के लिए है, उनको पेमेंट खाना दे करके मैं रखे हुए है। और फौजी आदमी कभी भी किसी से बेईमानी नहीं करता, ये बात बिल्कुल सही है साहब, और वो नियत से रहता है। मगर इतना है, महाराष्ट्र में इतना वैल्यू नहीं है फौजी आदमी के लिए। अभी आप ही अपना इतना बड़ा टाइम कैसा ये करके आप फौज के लिए इतना करते हो, इसके लिए आपका मैं शुक्रगुजार हूँ सर। आपने जो, या आपके जो ये साहब है जगताप, ये जो गणेश जादव, ये तो गणेश जादव तो मेरे गांव का लड़का है, ऐसी कोई बात नहीं है। तो इन लोगों ने इतना टाइम दिया और मेरे को ये इतना मतलब ये रिस्पेक्ट दिया, इसके बारे में मैं आपकी शुक्रगुजार करता हूँ सर। और कुछ कहना है, कहने का है, बताना है, मेरे पास बहुत है सर. ऐका ना, आपल्या नवीन पिढीला तुम्ही काय मार्गदर्शन करणार, नवीन पिढीला काय मार्गदर्शन करणार? अच्छा, नवीन पिढी करता आजकाल जे ते काही असे आपल्याकडे जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये की त्यांचा कल तिकडे नाहीये, अपवाद पुणा, बाकी नगर, मराठवाडा, विदर्भ पण नाहीये, मराठवाडा, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, महाड, रायगड, ये पूरा पाठपुरावा करते आहे या गोष्टीचा। आपला पुण्याचा वगैरे विदर्भाचा असा मुलगा भरतीला गेला, पहिल्या वेळेला होईल, काही नुक्स असेल, कानात मैल असेल किंवा काय असेल ते क्लिअर करून जायला पाहिजे, तर ते जवान लोक ते सोडून देतात, असं आहे। म्हणजे त्यामुळं आपली ह्या 2 जिल्ह्यातली माणसं, विदर्भ आणि पुणा जिल्हा यातली फार कमी लोक आहेत। आता अभिमान केवढा मोठा आहे, आपली माधुरी कानिटकर लेफ्टनंट जनरल आज पुण्यामध्ये इथं स्थित आहे कमांड हॉस्पिटलमध्ये, म्हणजे हे एक केवढी गर्वाची पुण्याचं काम आहे। त्याच्यानंतर आज आपले आर्मी कमांडर पुण्याचे मनोज नरवणे साहेब, आम्ही ज्या वेळेला लहान होतो तेव्हा त्यांची आई रेडिओवर, तेव्हा टीव्ही नव्हते काय, त्यांच्या आई रेडिओवर बातम्या द्यायच्या, सुधा नरवणे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहेत, ह्याच आर्मी कमांडरच्या मातोश्री होत्या। म्हणजे अशी परिस्थिती आहे। ह्यासाठी जवान लोकांनी काय करायला पाहिजे, त्याचा पाठपुरावा करायला पाहिजे, सकाळी पळणं, धावणं, त्याच्यानंतर आर्मीमध्ये जाणं, त्याला मनापासून शौक लागतो, आणि असा शौक ह्या बाकी जिल्ह्यामध्ये आहे। ती मुलं पाठपुरावा करून आर्मीत जाणार, एअरफोर्स मध्ये, नेव्ही मध्ये जाणार म्हणजे जाणार। मराठवाडा, विदर्भ, नगर, विदर्भ नाही, विदर्भ आणि पुणे जिल्हा अपवाद याला, विदर्भातली फार कमी लोक आहेत आर्मीमध्ये, आणि पुणे जिल्ह्यातली फार कमी आहेत, एक गुजरात आहे। म्हणजे ह्या परिस्थित्या म्हणजे अशा नवीन, आणि काय विचारायचं तर सांगा, जवानांनी त्याचा पाठपुरावा, मुलांनी 12वी पास होऊन, 10वी पास होऊन पाठपुरावा केला पाहिजे, तेव्हा ते अवश्य भरती होतील, त्याच्यामध्ये काही फरक नाही। ट्राय केल्यामुळे, आणि भरती, पूर्वी जरा भरतीची सुविधा होती, आपापल्या जिल्ह्यात रिक्रुटिंग ऑफिस होतं, तिथं प्रत्येक सोमवारी आमच्या वेळेला भरती असायची, पण आता कुठं बीड, नाशिक वगैरे असं म्हणजे लांब लांब भरती असतात, त्यासाठी जरा परिस्थितीमुळे बी लोकांना, मुलांना वगैरे जायला प्रॉब्लेम होतो। आणि असं काही नाही की इंजिनियरच व्हायला पाहिजे आणि मोठा काही अधिकारी व्हायला पाहिजे, आर्मीकडे नौजवानांचा कल पाहिजे आर्मीत जाण्याचा, आणि तिचं मनापासून इच्छा असेल तर होतं। मला मनापासून इच्छा होती आणि मला माझ्या परिस्थितीने बी नेलं,
आर्मीमध्ये, आणि मला सेना बनवताना येताना मला गुड कॉन्डॅक्ट लॉंग सेवा मिडल पण मिळालं. मला रिमारक मिळालं. नॉर्मली डिसिप्लिन ऍक्शन शिपाईमध्ये होत असते जवानांची, काय की आयडेंटिटी कार्ड गुम, सुट्टीवरून लेट, अशा परिस्थितीतून मोजकी लोक असतात, ती एवढी हे नसतं, पण ते सुद्धा डिसिप्लिन ऍक्शन शेवटपर्यंत काही नाही झालं. त्यामुळं मला 28 वर्षाचं एज ए सुभेदार लॉंग सर्व्हिस गुड कंडक्ट मेडल सहित मला सन्मानाने घरी आलो मी माझ्या. अजून काय सांगायचं का? आवाज येतोय का सर? हा येतोय. तर पुन्हा एकदा आपले धन्यवाद की आपण एवढा लांबून आमच्यासाठी आलात, आपल्यासाठी एवढा वेळ दिला, आणि खूप खूप आभारी आहे तुमचा की तुम्ही देशासाठी एवढं केलं. तर तुमचे खूप खूप मनापासून आभार आणि पुन्हा एकदा धन्यवाद. नमस्कार. हॅलो. बोला. हा ठीक आहे. धन्यवाद सर. बोला. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद. धन्यवाद.